नमस्ते मित्रांनो. आमचा एक मॉर्निंग पॉझिटिव्हिटीचा ग्रुप आहे. जो ग्रुप दररोज सकाळी आम्ही रेग्युलरली फिरायला जातो आणि रेग्युलरली फिरून बऱ्याच ॲक्टिव्हिटी करत असतो. आणि अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही बरेचसे चांगली मोठी लोकं, जी सकारात्मक विचाराची लोकं आहेत, त्यांना आम्ही बोलवत असतो आमच्याबरोबर वॉक करायला. आमच्याकडनं त्यांना काही शिकायला मिळावं, किंबहुना आमच्यापेक्षा त्यांच्याकडनं आम्हाला काहीतरी खूप चांगलं शिकायला मिळावं, हा आमचा मूळ हेतू त्याच्यातला. आणि त्या हेतूनीच प्रेरित होऊन आम्ही दरवेळी वेगवेगळ्या चांगले लिजंड्स बोलवतो आणि त्या लिजंड्सकडनं खूप काही नॉलेज घेतो. आणि ते आम्ही आमच्या दररोजच्या सकाळच्या 2 तासाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एक एक छोटे छोटे पॉईंट, जे खूपच छोटे असतात पण ते इम्प्लिमेंट करत नाही आपण, तर त्या इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने काम करतो. आणि हे खूप सुंदर पद्धतीने नेहमीच होत राहतं. तर यावेळी आम्हाला डॉक्टर तात्यासाहेब लहाने, ज्यांना पद्मश्री अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं आहे, त्यांची मुलाखत म्हणा किंवा त्यांच्याबरोबर वॉक करण्याचा आम्हाला योग आला. आणि हा सगळा योग आम्हाला संतोष शेंडेंच्यामुळं आला आणि त्यांनी त्याच्या रिलेटेड आम्हाला खूप छान माहिती दिली. तर त्यांनी जी काही माहिती दिली त्यातले काही लर्निंग्ज मला असं वाटतं की ते मी तुमच्याबरोबर शेअर करावेत. आणि त्या लर्निंग्ज आपण जर आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट केले तर त्यांच्यासारखं थोडं तरी होता येईल आपल्याला. आणि सगळ्यातले चांगले गुण आपल्यात घ्यावेत, या छोट्याशा प्रेरणेनेच हे करावं असं वाटलं मला. आणि म्हणून मी तुमच्यासमोर मांडत आहे. माकेगावसारख्या छोट्याशा गावात ते जन्मले आणि तिथं ते आईवडिलांच्या शेतीमधनं ते पुढं येत होते. तर त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला. त्यांना विचारलं की बाबा सर, माकेगावसारख्या ठिकाणी तुम्हाला कसं काय वाटलं की डॉक्टर व्हावं? कारण तिथं तर माकेगावसारख्या छोट्या गावात त्या काळात डॉक्टर वगैरे असणं आणि माहिती असणं केवळ अवघड काम आहे. तर त्यांनी सांगितलं की 4थीत मी पहिला आलो. घरात शेती वगैरे असल्यामुळे शेतीची कामं करण्यासाठी मुलांना लगेच लावलं जायचं, त्यामुळे 4थी नंतर शाळा बंद होईल असं वाटत होतं. पण तालुकास्तरीय ह्याच्यात पहिला आल्यामुळं शिक्षकांनी आणि गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी थोडासा फोर्स केला की बाबा तुमच्या मुलाला तुम्ही तालुक्याच्या गावात भरा. आणि वडिलांनी मग तिथं टाकलं. आणि ते टाकल्यानंतर तिथं ते 7वीला असताना त्यांच्या गावामध्ये, तिथं तालुक्यामध्ये एक MBBS झालेला मुलगा, त्याची मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. आणि ती मिरवणूक बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की अरे, डॉक्टरला एवढा प्रचंड मान मिळतोय आणि त्याची एवढी मोठी सगळं बघायला त्यांना मिळाल्यामुळं त्यांनी त्यावेळी त्यांचा स्वतःचा गोल सेट केला की मला डॉक्टरच बनायचं आहे. 7वीपर्यंत त्यांना माहीत नव्हतं की आपल्याला काय बनायचं आहे, पण 7वी नंतर त्यांनी निर्णय घेतला की मला डॉक्टरच बनायचं आहे. आणि तिथनं पुढं त्यांनी सुरुवात केली. मग ते सांगतात की शेतात काम करायचं, त्याचे पैसे कमवायचे आणि मग तिथनं त्या पैशातनंच पुस्तकं वह्या वगैरे आणायच्या. आणि त्यावेळी ते त्यांच्या आईला माय म्हणतात आणि त्या मायनी खूप मदत केली असं त्यांचं म्हणणं. ते म्हणतात की ज्यावेळी पैसे नसायचे त्यावेळी माय सांगायची की शेतातलं हे धान्य आलेलं आहे, त्यातलं थोडं धान्य घेऊन जा आणि ते विकून त्याच्यातनं आलेलं पुस्तक विकत घे, वही विकत घे. अशा पद्धतीने त्यांनी काम केलं. ज्यावेळी MBBSला ॲडमिशन मिळाली त्यावेळी त्यांनी त्यांचं एक उदाहरण दिलं की त्यांचे जे मित्र होते त्या मित्रांना मेसचं जेवण आवडत नव्हतं. तर एक दिवस यांनी त्यांना ऑफर दिली की बाबा मी सगळं स्वयंपाक तुमच्यासाठी बनवत जाईल, फक्त माझ्या जेवणाची सुविधा तुम्ही बघा. आणि तिथनं पुढं 4 वर्ष त्यांनी सगळ्या मित्रांसाठी चपात्या, भाज्या वगैरे सगळं बनवायचं काम त्यांनी केलं. म्हणजे कुठलंही काम करताना मी आता डॉक्टर होणार आणि मी हे करणार नाही, ते करणार नाही, असं कधीच नाही. तर कुठलंही काम करताना त्यांनी कमीपणा नाही बाळगला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी जे दिलं ते गोल दिलं. ते गोल म्हणजे आयुष्यात प्रत्येकाच्या गोल असला पाहिजे आणि गोल असेल तर पुढच्या मुवमेंट बदलून जातात. तशीच ही दुसरी गोष्ट होती की कुठलंही काम करताना कमीपणा बाळगायचा नाही आणि आपले कष्ट आपण करायचेत. आणि कंप्लेन, मला शिक्षणाला पैसे नाहीत, मला हे नाही ते नाही, हे म्हणण्यापेक्षा स्वतःचे पैसे कमवून त्यातनं ॲक्शन घ्यायची आणि बदल करायचा, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट त्यांना विचारली की ती त्यांची शिक्षणाकडं तर फोकस राहिला, पण त्याच्याबरोबर त्यांना आजार आहे असं त्यांनी सांगितलं. तर त्यांनी सांगितलं त्यांच्या 2 किडन्या फेल झाल्या होत्या. तर त्या 2 किडन्यातली एक किडनी आईने दिली आणि ती आईने किडनी दिली त्यामुळं ते जगू शकले. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं ते एक कलाटणी म्हणले. तर ती कलाटणी काय आहे? तर त्यांनी सांगितलं की
त्यानंतर मला किडनी बाहेरची असल्या कारणाने मला इम्युनो सप्रेसंट स्टिरॉइड्स किंवा बाकीची औषधं घ्यावी लागतात आणि त्याच्यामुळं सेंट्रल ओबेसिटी येते आणि डायबिटीससारखा आजार पण येतो. तर ते होऊ नये ह्यासाठी त्यांनी काळजी काय घेतली, तर त्याबद्दल त्यांनी सांगितलं की त्यांनी दररोज व्यायाम करतात, दररोज 5,000 ते 7,000 स्टेप्स ते चालतात. त्याचबरोबर त्यांनी आहारामध्ये पण काळजी घेतात, म्हणजे त्यांच्याकडनं घेण्याची ही गोष्ट आहे की ते दररोज व्यायाम करतात. मग त्यांनी त्याला ते जोडलं की बाबा माझा आजारपण वाढू नये ह्यासाठी त्यांनी ते जोडलं की बाबा मी दररोज व्यायाम करणार. म्हणजे आपल्याला घ्यायची गोष्ट ही आहे की आजारपण जर आपल्याला टाळायचं असेल तर दररोज व्यायाम केला पाहिजे आणि ते सातत्याने करतात. कुठंही असले तरी, म्हणजे कित्येक वेळा ते म्हणतात की वेळ नसतो त्यावेळी मी चालत ते करतो, ऑफिसच्या अगोदरच सांगतो माणसाला की मला इथं सोडा आणि तिथनं चालत मी ऑफिसला पोचतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर त्यांची सातत्याची अजून एक गोष्ट त्यांनी जी सांगितली हेल्थसाठी ती म्हणजे डाएट. व्यवस्थित डाएट करणं, बाहेरचा कुठलाही पदार्थ खाताना खूप काळजी घेतात, कारण त्यांचं म्हणणं की मला इम्युनोसप्रेसंट औषधं चालू आहेत तर मी आजारी पडू नये ह्याची मला जास्त काळजी घ्यावी लागते. ही एक त्यांच्याकडनं घेण्याचा गुण आहे की बाहेरचं अन्न खाताना खूप काळजीपूर्वक अन्न घ्या, शक्यतो शिजवलेलं अन्न घ्या, कच्चा आहार कमी घ्या. आता त्याच्या पुढची स्टेज की मी त्यांना विचारलं की तुम्ही 1,75,000 कॅटरॅक्ट सर्जरीज केल्यात आणि एवढ्या सगळ्या सर्जरीज तुमचं किडनीचा आजार असताना कशा पद्धतीने तुम्ही केल्या, किडनीचा आजार असताना कशा केल्या, तर एवढा वेळ तुम्ही उभा राहताय सर्जरीला किंवा या पद्धतीने तुम्ही ते काम करताय तर ते कसं शक्य आहे तुम्हाला. तर त्यांनी हे सांगितलं की बाबा मला किडनीचा आजार झाल्यामुळे मी आजारी पडलो त्यातनं मी बाहेर आल्यानंतर मी स्वतःलाच असं ठरवलं की बाबा आपण कामात स्वतःला गुंतवायचं. आणि ते काम करत असताना असं गडबड झाली की मी खेडेगावामध्ये इतर ठिकाणी जे अंध होत आहेत व्यक्ती त्यांचे उपचार आणि त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन केल्यानंतर त्यांना डोळ्याला दिसायला लागल्यानंतर त्यांच्याकडनं एक प्रचंड एनर्जी लेवल त्यांना मिळायची. आणि ती एनर्जी लेवलबद्दल ते सांगतात की जे म्हातारी लोक आहेत, शेतात राबलेली लोक आहेत, त्यांचे हात सगळे कडक झालेले आणि ते खरमरीत हात गालावरनं ते ज्यावेळी फिरवायचे त्यावेळी त्यातनं जी ऊर्जा यायची त्या ऊर्जेमुळंच मी आज हे सगळं प्रोसेस कंप्लीट करू शकलो, हे त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे इथनं घेण्याची गोष्ट ही आहे की ज्यावेळी आपण आपला असा गोल ठेवतोय की समाजाला मी काहीतरी देऊ शकतोय असा गोल ठेवतोय तेव्हा ती कन्सिस्टन्सी पण येते. 1,75,000 ऑपरेट करताना सलग 12-12, 14-14 तास उभं राहून ते ऑपरेट करायची ताकद पण येते आणि ती मूवमेंट पण डेव्हलप होतीये आणि ती मूवमेंट डेव्हलप करण्याच्या दृष्टीने काही करता आलं पाहिजे हेही कळतंय. तर ही एक खूप मोठी गोष्ट मला जाणवली त्यातली. आणि त्या दिशेने काम करणं खूप सोपं आणि चांगलं जाऊ शकतं. तर आपण आपले गोल्स जे ठेवणार आहे तर ते गोल्स आपण त्या दृष्टीने ठेवले पाहिजेत की जे गोल्स समाजाला पण उपयोगी पडतील. तर ते गोल्स पण ॲक्सेप्ट होतील निसर्गाकडनं, देवाकडनं, ते तुम्हाला मिळतील पण गोल आणि तुम्ही एका मोठ्या उंचीवर पोहोचाल. त्यानंतर त्यांना विचारलं की या वयात तुम्ही ॲक्टिव्ह कसे राहताय, तर त्यांनी हेच सांगितलं की बाबा मला असं वाटलं की ज्यावेळी मी हे सगळं करतोय त्यावेळी मला पद्मश्री अवॉर्ड मिळाला, तर तो अवॉर्ड मिळाला त्याच्या अगोदरची परिस्थिती अशी होती की समाज असा विशेष साथ देत नव्हता. जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत समाजाकडनं किंवा इतरांकडनं तेवढी मदत होत नाही. पण पद्मश्री मिळाल्यावर मला प्रचंड मदत सगळ्यांची होत चालली. समाज मदत करतो, आम्हाला फुकट 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला मिळतं. पण ते अवॉर्ड मिळायच्या अगोदर एका खोलीमध्ये अक्षरशः खाली सतरंजा टाकून त्याच्यावरही 5-5, 7-7 लोकांना एका खोलीत झोपावं लागायचं. मग हेही त्यांनी मिळवलेलं आहे आणि हेही त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ह्यातनं घेण्याचा बोध हा आहे की ज्यावेळी जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत नाही, जोपर्यंत तुम्हाला आयडेंटिटी मिळत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला कष्ट करत राहावे लागणार. आणि मी एवढं प्रचंड कष्ट करतोय आणि कोण त्याची दखलच घेत नाही असा विचार न करता तुम्हाला काम करत राहायला पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही काम करत राहाल त्यावेळी ऑटोमॅटिकली त्याची दखल घेतली जाईल आणि दखल घेतल्यानंतर मात्र तुम्हाला जरा स्पीड चांगला येईल. म्हणजे नेहमी असं म्हणलं जातं की गुरुत्वाकर्षण क्षेत्रामध्ये पृथ्वीच्या तुम्हाला तिथनं बाहेर जायला फार वेळ लागतो, पण एकदा तुम्ही तिथनं बाहेर गेला की तुमचा स्पीड वाढतो, मग सगळा समाज तुम्हाला मदत करतो. मग त्याचंच त्यांनी उदाहरण दिलं की त्यांच्या बऱ्याच मित्रांनी मिळून ते आता एक हॉस्पिटल चालू करतायत धर्मार्थ, तर त्या हॉस्पिटलसाठी 6 करोड रुपये डोनेट केलेत. म्हणजे ही गोष्ट सुरुवातीच्या काळामध्ये नाही शक्य होणार, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत ती मिळणार नाही. तर ही गोष्ट त्यांच्याकडनं शिकायला मिळाली.
त्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही एवढे ॲक्टिव्ह आणि एवढं सगळं बिझी मुंबईमध्ये राहत असताना तुम्ही आईवडिलांबरोबरचे तुमचे संबंध नेहमी बघितले की खूप चांगले राहिले आहेत किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ देता. तर ते सांगतात की महिन्यातून एक दिवस मी आईसाठी दिलेला आहे आणि त्या दिवशी मी घरी येऊन त्यांच्यासाठी स्वयंपाक, त्यांच्या आवडीचा स्वयंपाक तयार करून देतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो, त्यांच्याशी दिवसभर गप्पा मारतो आणि मग दुसऱ्या दिवशी जातो. पण महिन्यातनं एक दिवस मी त्यांच्यासाठी खास काढलेला आहे की आज बाबा हा दिवस तुमच्यासाठीच, आणि त्या दृष्टीने मी काम करतो. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मी दररोज घरातल्या आईवडिलांशी गप्पा मारतो फोनवर, 5 मिनटं तरी बोलतो. म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी ऑपरेशन थिएटरमध्ये पण उभा राहत नाही. म्हणजे थोडक्यात काय की आपल्या आईवडिलांच्या प्रती त्यांची असणारी निष्ठा आणि त्यांच्यामुळंच आपण हे डेव्हलप आहोत, ही गोष्ट, हा गुण आपल्याला घेण्यासारखा आहे. आता शेवटचा प्रश्न मी त्यांना विचारला, माझा जो नेहमीचा आवडीचा प्रश्न, की सर तुम्ही अशी कोणती गोष्ट सांगाल की एका शब्दात, किंवा असा कोणता एकच गुण सांगचाल की ज्या गुणामुळं तुम्ही एवढे सक्सेसफुल झाला. तर त्यांनी तो गुण मला सांगितला, तो हा सांगितला की टीमवर्क. ते म्हणले मी एकटाच हे सगळं करू शकलो नसतं, एवढे ऑपरेटिव्ह आणि हे सगळं टीमवर्क आहे. माझ्याबरोबर ह्या सगळ्या लोकांची साथ आहे म्हणून मला हे पॉसिबल आहे. आणि टीमवर्कसाठी एकच सिंपल गोष्ट आहे की तुमच्या टीमवर्कमध्ये तुमची लोक तुमच्यासोबत येणार, ती केव्हा येणार तर त्यांच्यासारखंच तुम्हाला वागायला लागेल. म्हणजे काय, तर ते जिथं झोपतायत तिथं तुम्हाला झोपावं लागेल, ते जे खातायत ते तुम्हाला खावं लागेल. म्हणजे मी जर AC रूममध्ये राहिलो तर मी त्यांच्यासाठी AC बुक करतो. मी जर त्यांच्याबरोबर वॉर्डमध्ये राहणार असेल तर मी पण त्यांच्याबरोबर, ते वॉर्डमध्ये राहणार, मी पण वॉर्डमध्ये राहतो. म्हणजे थोडक्यात काय की त्यांना मी आपला वाटणं अपेक्षित आहे, त्याशिवाय ते काम होणं शक्य नाही. मग या गोष्टी बाबतीतही त्यांनी सांगितलं. त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की ज्यावेळी तुम्ही खूप उंच पोझिशनला पोचता, त्यावेळी उंच पोझिशनला पोचल्यानंतर काही लोक तुम्हाला त्रास देण्याचा विचार करतात किंवा त्रास देतात किंवा तुम्हाला त्याचा त्रास होतो की तुमच्यावर बरेच आरोप होतात वगैरे. तर अशा गोष्टीला, अशा वेळीला तुम्ही टॅकल कसे करता, हे मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं की अशा वेळी फक्त एकच काम केलं पाहिजे की आपण शांत राहिलं पाहिजे. आपण त्याला उत्तर न देता आपल्या कामातून त्याला उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे काय, तर आपला फोकस आणि गोल जो फिक्स ठरलेला आहे की मला हे टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि त्या रिलेटेड तिथंच काम करत राहणार आणि मी माझं काम करत राहायचं. त्याच्यामुळं माझ्यावर कुठलाही परिणाम त्यांच्या आरोपाचा होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. काळानुरूप ते आरोप हळूहळू कमी होत जातात. म्हणजे त्याला उत्तर देत बसणं आणि त्याला प्रश्नांना कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करण्याची गरज नाही, हे एक त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की फॅमिली मेंबर्सना टाईम देणं. तर ते म्हणतात की इतका मी बिझी असूनही मी माझ्या बायकोला तेवढाच वेळ देतो. तिच्याशिवाय हे सगळं पॉसिबल नाही, कारण ती सपोर्ट करते, ती बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते म्हणून हे शक्य आहे. तर त्या गोष्टीही केल्या पाहिजेत. प्रत्येक माणूस मोठा असतो, त्याच्यात बऱ्याच कॉन्ट्रावर्सी, चांगले गुण, वाईट गुण असतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण त्यांनी सांगितलेला ही गोष्टही आवडली की त्यांच्या वाईट गुणासहित स्वीकार करा, कारण कोणच व्यक्ती स्वयंपूर्ण नाही. मग त्यामुळे त्याचे वाईट गुण आहेत, ॲक्सेप्ट करा आणि पुढं चाला. त्याचा फायदा हा होईल की तुम्ही त्या माणसाला तोडणार नाही आणि दिशा बदलत जाईल आयुष्याची. मला वाटतंय 5 गोष्टी 6 गोष्टी ज्या त्यांच्याकडनं घेण्यासारख्या मला वाटल्या त्या मी सगळ्या तुम्हाला सांगितल्यात. परत एकदा मी रिपीट करतोय. सगळ्यात पहिली गोष्ट गोल सेट करा. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली व्यायाम करा. तिसरी गोष्ट सांगितली डाएट नीट फॉलो करा. चौथी गोष्ट सांगितली की कन्सिस्टन्सीसाठी सगळ्यात महत्त्वाची की तुम्ही त्याला समाजाला जोडा. समाजाप्रती काहीतरी तुम्ही करताय आणि समाजातनं मिळणारा जो आनंद आहे तो कुठल्याही पैशाशिवाय किंवा इतर कुठल्याही गोष्टीशिवाय जास्त मिळतो आणि त्याच्या आनंदाचीच प्रेरणा तुम्हाला पुढचं काम करण्याचं, सातत्य करण्याची हुरूप देते. तर त्यामुळे तुमचा जो गोल आहे तो समाजाला जोडा. 5वी गोष्ट त्यांनी जी सांगितली ती ही की लोक ओरडतील, लोक नावं ठेवतील, तर त्यावेळी तुम्ही तुमच्या गोलवर आणि तुमच्या अचिव्हमेंटवरच फोकस करा, बाकीच्या गोष्टींकडे फोकस करू नका. आणि 6वी गोष्ट, तुमच्या टीमवर्कशिवाय हे पॉसिबल नाही, तर तुम्ही टीमला लक्ष द्या. आय होप, मला वाटतंय मी तुम्हाला हे बऱ्यापैकी छान सांगितलं असेल. थँक्यू. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे कमेंट्स मला पर्सनलवर पाठवा. मला अजून असे व्हिडिओज बनवायला किंवा पुढच्या भविष्यामध्ये असे काही नवीन गोष्टी तुम्हाला सांगायला, शेअर करायला नक्कीच आवडतील. थँक्यू.